नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आकाश आता भूमीला आणण्यासाठी जात असतो. भूमी दिवाळीच्या सणामध्ये बाळाबरोबर घरी असावी अशी त्याचीसुद्धा इच्छा असते. आजीसुद्धा म्हणालेली असते की आकाश, अरे सणासुदीच्या दिवशी आपलं बाळ आणि भूमी दोघेही घरामध्ये असावेत असं मला वाटतं. बाळासाठी मी भूमीचे 1000 गुन्हे माफ करायला तयार आहे. तू तिला घेऊन ये बरं. ती घरामध्ये नाही आहे तर बघ ना, दिवाळी सण तरी कसा साजरा करायचा. तेव्हा इथे आकाश आता भूमीला आणण्यासाठी लगेच जात असतो. तेव्हा भूमी आकाशला आता तुळशीमध्ये दिवा लावताना दिसते. तेव्हा आकाश भूमीकडे बघतच राहतो. भूमीसुद्धा आकाशकडे बघते आणि खूप जास्त खुश होते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू खरंच इथे आली आहेस का? तेव्हा भूमी आकाशकडे बघते आणि मनापासून हसत असते आणि म्हणत असते, आकाश अरे मी आली आहे का म्हणजे? आता बघ, बरा झाल्यानंतर तुझी ही पहिली दिवाळी आहे आणि या दिवाळीमध्ये तू सुद्धा पूर्णपणे बरा झाला आहेस. मग तुला हवी तशी तू दिवाळी साजरी करणार आहेस ना? मग आता पहिलीच दिवाळी असताना मी आणि बाळ आम्ही दोघेजण इथे नसू का? म्हणून आम्ही इथे दिवाळी साजरी करायला आलो आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी बरं झालं तू आलीस. खरंच मलासुद्धा तुझी खूप आठवण येत होती. दिवाळी सुरू होणार आहे आणि बाळ आणि भूमी दोघे इथे नव्हते म्हणून मी तुम्हाला दोघांना खूप मिस करत होतो. आजीने सुद्धा सांगितलं की जाऊन भूमीला घेऊन ये म्हणून मी तुला आता आणण्यासाठीच येत होतो. पण बरं झालं तू आलीस. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मग ये ना, तू आम्हाला घ्यायला ये. तेव्हा भूमी आपला हात पुढे करते. आकाश तिला आता हात आपला द्यायला जाणार तेवढ्यातच तिथे जोरजोरात फटाक्या वाजतात आणि आकाश भानावरती येतो. आकाश भानावरती आल्यानंतर समोर बघतो तर काय, भूमी तिथे नसते. भूमी आकाशला दिसतच नाही. तेवढ्यातच तिथे मानसी आणि अथर्व या दोघांचा वाद होतो. अथर्व म्हणत असतो, अच्छा म्हणजे आता भूमीताई इथे नाही आहे म्हणून तुला दिवाळी साजरी करायची नाही आहे का? म्हणजे आम्ही घरामध्ये आहोत त्यांना काही महत्त्व नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, अथर्व भूमीताई माझी बहीण आहे आणि ती जर इथे सणासुदीच्या दिवशी नसेल तर मी दिवाळी कशी काय साजरी करू? मला इंटरेस्ट तरी देणार आहे का दिवाळी साजरी करायला? आणि ती इथे नाही आहे म्हणून मी काय फक्त एकटी तिला मिस करत नाही आहे, घरातले सगळेजण तिची आठवण काढतायत. आकाश भाऊजींची अवस्था बघितलीस तू, ते सुद्धा भूमीताईला मिस करतायत आणि आजीसुद्धा. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की त्या भूमीताईला का आकाश मिस करेल? ती आईला किती बोलले हे तू बघितलं नाही आहेस का? तेवढ्यात अथर्वचं लक्ष जातं तर आकाश शांतपणे आता त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा अथर्व येतो आणि म्हणतो, आकाश एक मिनिट थांब. तू मला खरं खरं सांग, भूमीताई इथे नाही आहे म्हणून तुला अजिबात करमत नाही आहे का? तू मिस करतो आहेस का तिला? दिवाळीच्या सणाला भूमीताईसुद्धा तुला इथे या घरामध्ये हवी आहे का? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. तेव्हा तिथे पौर्णिमा आणि अभि दोघेही तिथे येतात. तेव्हा अभि म्हणत असतो, अथर्व अरे काय बोलतो आहेस तू? ती भूमी कधी ना ते आपल्या आईला इतकं वाईट साईड बोलली, तिच्यावरती घाणेरडे आरोप केले आणि तरीसुद्धा तुला असं म्हणायचं आहे की आकाशला ती भूमी या घरामध्ये हवी आहे, ते सुद्धा दिवाळी साजरी करण्यासाठी? तुला खरंच असं वाटतं की आकाश आपली दिवाळी स्पॉईल करून टाकेल? अरे ती भूमी जर इथे आली तर पुन्हा आईवरती वाटेल तसे आरोप करेल आणि सगळ्यांची दिवाळी खराब करेल. तुला काय वाटतं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, आईंवरती तिने किती आरोप केले आणि एवढं सगळं होऊनसुद्धा आता जर तुम्ही भूमीताईला परत या घरामध्ये आणलंत ना तर सगळ्यांची दिवाळी स्पॉईल झालीच म्हणून समजा. तेव्हा इथे सगळेजण आता भूमी या घरामध्ये यायला नको असंच म्हणत असतात. तेव्हा आकाश आपल्या मनामध्ये म्हणतो की भूमी मला तर तू या घरामध्ये हवी आहेस, पण या घरामध्ये असं कुणीच नाही आहे ज्याला तूसुद्धा या घरामध्ये हवी आहेस. उगाच सणासुदीच्या दिवसाला तू आलीस आणि तुझ्यामध्ये आणि आईमध्ये वाद झाला तर आपण काय करायचं? नाही नको. त्यापेक्षा भूमी नाही आली तरीसुद्धा चालेल. आणि आकाश सरळ काहीही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातो. तर इथे भूमी एकटीच आता अंधारामध्ये बसलेली असते, खूपच जास्त विचारामध्ये. आकाशने तिला फोन केलेला असतो बाळाची विचारपूस करायला. तो विचारतो की बाळ कसं आहे, सगळ्या टेस्ट झाल्या ना व्यवस्थित? तेव्हा भूमी म्हणते, हो टेस्ट व्यवस्थित झाल्या, रिपोर्ट उद्या येणार आहेत. अजून तुला काही बोलायचं आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, अजून मला काही बोलायचं नाही आहे, गुड नाईट, असं म्हणून तो सरळ फोनच कट करतो. तेव्हा इथे निलांबरीसुद्धा भूमीला म्हणालेली असते, अगं कशाला स्वतःचं घर सोडून आलीस? तुझ्या मुलाचं नशीब कसं असणार आहे काय माहिती? म्हणजे नुसती चाहूल लागली आहे की बाळ जन्माला येणार आहे
तर आई लगेच माहेरी निघून आली. बापाचं प्रेमसुद्धा मिळणार नाही आहे. बापाच्या प्रेमाला पोरका झालं आहे तुझा बाळ आत्ताच. अगं तुझ्या बाळाचं नशीबसुद्धा तुझ्यासारखं असणार आहे. तू जन्माला आलीस आणि ती मानसी आली जन्माला, तर तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली. मला सगळं करावं लागलं तुमचं, तसं तुझं आणि आता तुझ्या बाळाचंसुद्धा मीच करायचं आहे का? तेव्हा इथे नीलांबरी आता खरोखरच येते आणि आधी दिवे लावते. ते म्हणते, काय गे भूमी, सणासुदीच्या दिवसाला माझ्या घरामध्ये अंधार करून काय रडत बसलीस की काय? तेव्हा भूमी म्हणते, नाही आई, असं नाही गं, माझ्या लक्षातच नाही आलं की अंधार झाला आहे म्हणून. तेव्हा रागिनी आता भूमीच्या घरी नसल्यामुळे नीलांबरी तिची कमी पूर्णपणे भरून काढत असते. वाटेल तसं भूमीला बोलत असते. नीलांबरी म्हणते, मग तसं काम करायचंच कशाला की वेळेचं भान नाही राहणार? काय गरज होती त्या लोकांना वाईट साईड बोलायची? आणि आता काय आमच्या डोक्यावरती ओझं करून बसली आहेस, बरोबर की नाही? इथे आमचेच खाय प्यायचे वांदे, त्याच्यामध्ये तू सुद्धा आली आहेस आता भरीत भर. तेव्हा भूमी म्हणते, आई किती बोलशील? आणि ती जात असते. तेव्हा नीलांबरी म्हणते, बघ बघ, आई बोलतीये तर तुला तिचं बोलणं ऐकवत नाही आहे, तर लगेच पाठ फिरवून निघून जातीस. मग आता आईला जर असं करतेस तर सासरी त्या लोकांना किती आणि काय काय ऐकावं लागत असेल, काय सहन करावं लागत असेल, ते मी बघते ना इथे आल्यापासून. तेव्हा भूमी म्हणते, त्या घरामध्ये मी किती आणि काय काय सहन केले ना, ते तुला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा उगाचच काही बोलू नको. तेव्हा नीलांबरी म्हणते, हा काय झालं मग सहन केलंस तर? अगं तू कोण आहेस कोण? कशाला एवढा माच पाहिजे तुला? सांग बरं तू. हा अहंकार आहे ना, तो बाजूला कर. तेव्हा भूमी म्हणते, आई अगं याला अहंकार म्हणत नाही गं, याला स्वाभिमान म्हणतात. तो स्वाभिमान तरी मी जपू की नको? तेव्हा नीलांबरी म्हणते, कसला स्वाभिमान? कसला स्वाभिमान आहे तुझ्याकडे सांग ना. अगं गरीब माणसाला नसतो स्वाभिमान, आत्मसन्मान. त्याला जो असतो ना त्याला अहंकारच म्हणतात. आणि तुला कसला काय एवढा अहंकार आहे? कसला तुला एवढा स्वाभिमान आहे सांग मला? काय केलेस काय तू? तू आहेस तरी कोण? अगं तू 10वी शिकलेली मुलगी आणि एका अलिबागमधल्या छोट्याशा घड्याळाच्या दुकानामध्ये तू काम केलेलं आहेस आणि या घराला सांभाळलंस, नाही म्हणत नाही, पण तू असं एवढं मोठं काय केलेस? तूच मला सांग बरं, असं काय नाव कमावलेस तू? तेव्हा इथे चांगलं सासर बघून दिलं आहे तर तिथे राहायचं, तर आली आहे माझ्या संसारामध्ये लुडबुड करायला. इथे सणसुद्धा साजरा करता येत नाही आहे मला तुझ्यामुळे. तेव्हा माधव काका तिथे येतात आणि म्हणत असतात, नीलू अगं काय बोलतेस काय तू? आणि किती बोलशील माझ्या मुलीला? ती इथे माहेरपणाला आली आहे हे विसरू नको. तेव्हा नीलांबरी म्हणत असते, माहेरपणाला आलेली नाही आहे अहो, ती माहेरीच राहायला आली आता. आता तुम्ही सांगा काय करायचं आपण? तरीच मी म्हणते, अजून इथे लेकीचे वडील पिताश्री इथे अजून कसे आले नाही मला बोलायला. तेव्हा इथे माधव काकांच्या छातीत आता दुखायला लागतं. ते म्हणतात, अगं कधी गप्प बसशील तू? कधी बोलायची थांबशील? माझी मुलगी आल्यापासून किती ऐकणार आहे तुझे टोमणे, किती बोलशील तू तिला? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, बाबा तुम्ही शांत व्हा, काही बोलू नका. तेव्हा माधव काका म्हणतात, कसा शांत हो? अगं बाळा, तुझे भोग कधी नशिबाचे संपणार आहेत? सासरीसुद्धा तुला सहन करावं लागतं आणि इथे माहेरी आता बापाच्या घरी आलेस तिथेसुद्धा ही बाई तुला शांतपणे राहू देत नाही आहे. आल्या दिवसापासून नुसती तुझ्या मागी लागली आणि तुला हवं तेवढं बोलते. तेव्हा भूमी म्हणते, आई लवकर ये बाबा, बघ कसे करतायत. तेव्हा इथे आता डॉक्टरांकडे माधव काकांना भूमी घेऊन जाते. तिथे आता ॲडमिट करते. तेव्हा डॉक्टर माधव काकांना चेक करतात आणि म्हणतात की हे बघा, काळजी करू नका, त्यांना थोडा ताण आला होता म्हणून त्यांच्या छातीवरती हृदयावरती प्रेशर आलं होतं. तुम्ही त्यांना शांतपणे आता आराम करू द्या. मी त्यांना आता गोळ्या औषधं दिली आहेत, त्यांना झोप लागेल, नंतर मी येईन आणि त्यांना चेक करून जाईन. काळजी करू नका, सकाळपर्यंत त्यांना बरं वाटेल. त्यांना 24 तास मी जरा अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. सकाळी दिवाळीचा सण आहे त्याच्यामुळे 9-9:30पर्यंत मी त्यांना डिस्चार्ज देईन. तेव्हा नीलांबरी म्हणते, बघितलंस, हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे. अगं स्वतः तर सणासुदीच्या दिवशी स्वतःचं सासर सोडून आलीस आणि इथे माझ्या संसारामध्ये लुडबुड करतेस, तुझ्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा भूमी म्हणते, आई अगं आपण कुठे आहोत त्याचं जरी भान ठेव तुला. अगं तू जर घरी तमाशा केला नसतास ना तर माझ्या बाबांना हा त्रास झाला नसता. तेव्हा नीलांबरी म्हणते, फोड फोड, आता या सगळ्याचं खापरसुद्धा आहे ना माझ्या डोक्यावरतीच फोड. अगं तू कशाला आली आहेस ना आमच्या घरी, म्हणून हे सगळं चाललं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आई आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि बाबांना आता शांतपणे आराम करू दे. तू ही बडबड जर केलीस आणि पुन्हा जर माझ्या बाबांना त्रास झाला, तो हा तमाशा थांबव,
जर तुझ्यामुळे माझ्या बाबांना त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही. मग तू आहेस आणि मी आहे हे लक्षात ठेव. त्यानंतरला भूमीने आता नीलंबरीला चांगला दम भरलेला असतो. तरी ते मानसी आणि आकाश दोघेजण आता बाबांना बघण्यासाठी हॉस्पिटलला जात असतात. आजी म्हणत असतात की आकाश, कुठे जातोयस बाळा, कुठे बाहेर चाललं आहेस का? तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो, आजी अगं भूमीच्या बाबांना बरं वाटत नाही आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तेव्हा मी आणि माणसे आम्ही दोघेजणं त्यांना बघायला चाललो आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, आई जाऊ ना? तेव्हा रागिनी म्हणत असते, हो बाळा जा, अरे विचारतोयस काय त्याच्यामध्ये? हे बघ, आजारपणामध्ये सुखदुःखामध्ये आपण आपला राग रुसवा सगळं बाजूला ठेवायचं असतं बाळा. भांडण वगैरे बाजूला ठेवायचं आणि आधी माणुसकी जपायची. तू जा बरं, माधवरावांना मी विचारलं म्हणून सांग. तू जा तिथे आणि काळजी घे. तेव्हा इथे आता केशव गुरुजींचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे केशव गुरुजी आता आजीजवळ बोलत असतात. तेव्हा इथे आजी म्हणतात, आकाश माणसे थांबा, कुठेही जाऊ नका. तेव्हा इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. सगळ्यांना धक्का बसतो की नक्की झालं आहे तरी काय? आकाश आणि मानसी यांना थांबायला का बरं सांगितलं असेल, असं इथे पौर्णिमालासुद्धा वाटत असतं. तेव्हा आजी म्हणत असते की केशव गुरुजी म्हणत होते की आता संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत महाजन कुटुंबासाठी वेळ खूप वाईट आहे. म्हणजे बाहेर कुणीच पडायचं नाही, नाहीतर संकट येईल. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश मानसी आता तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा मानसी म्हणत असते, पण आम्हाला तिथे जावं लागेल. तिथे फक्त ताई आणि आई दोघीजणीच आहेत. पुरुष तर तिथे कुणीच नाही आहे. प्रशांत त्याच्या प्रोजेक्टसाठी बाहेर गेला आहे आणि आता तिथे बाबा आजारी आहेत. मग त्यांच्याजवळ कुणीतरी नको का? आमचं जाणं गरजेचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, हे बघ, मी तुला सांगितलं होतं की नाही जा म्हणून, पण आता केशव गुरुजींचा फोन आला होता आणि आकाश संध्याकाळपासून ते सकाळपर्यंतची वेळ ही खूपच जास्त अशुभ आहे. मग मी आता माझ्या मुलाला ह्या वेळेमध्ये बाहेर कसं काय जाऊ देईन? म्हणजे नातीगोती बरोबर आहे, पण आपल्यालासुद्धा स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे ना. तेव्हा आकाश म्हणत असतो, आई अगं पण तिथे कुणीच नाही आहे त्यांच्याबरोबर पुरुष मंडळी, त्याच्यामुळे मला जाऊ दे. मी तिथे गेल्यानंतर थोडी अरेंजमेंटसुद्धा करेन. तरीसुद्धा इथे आकाश आता कुणाचं ऐकत नाही. तो म्हणतो प्रशांतसुद्धा नाही आहे, मला गेलं पाहिजे. तेव्हा आता उंबरठा ओलांडणार तेवढ्यातच रागिनी म्हणते, आकाश आता जर भूमी इथे असती तर खरंच तुला तिने ह्या वेळेला बाहेर जाऊ दिलं असतं का? नाही ना, तिने तुला कुठेही जाऊ दिलं नसतं, हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. मग आम्ही तुला कसं काय जाऊन द्यायचं? तेव्हा आजी म्हणतात, आणि आकाश अरे आम्हालासुद्धा काळजी आहे ना माधवरावांची. इथे रागिनी म्हणते, तसं एक वॉर्डबॉय अजून त्यांच्या सेवेसाठी अरेंज कर ना. तिथे त्यांना पाठव बरं त्यांची सेवा करण्यासाठी. आपण त्यांच्यासाठी जे काही होईल ते सगळं करूया. डॉक्टरांना फोन कर, त्यांच्याशी बोलायला सांग, सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट द्यायला सांग. तेव्हा इथे आता रागिनीला आठवतं पौर्णिमा आलेली असताना ती म्हणते की आई तुम्हाला मला एक बातमी सांगायची आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तू जेव्हा जेव्हा येतेस ना तेव्हा तेव्हा काहीतरी वाईटच सांगतेस. तेव्हा रागिनी आता म्हणत असते पौर्णिमाला, बोल बोल, काय बोलायचं आहे बोल. पौर्णिमा म्हणते, आई मी जी बातमी सांगते ना ती खूपच जास्त महत्त्वाची असते. ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बाबांना काहीतरी होतं आहे म्हणून आई डॉक्टरांकडे घेऊन जाते. भूमिताईसुद्धा आहे. तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, म्हातारा नाटक करतोय. मला माहिती आहे ना, भूमी आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी सगळे डावपेच चाललेत त्याचे. आकाशला जाऊ दिलं नाही ना म्हणून. तेव्हा मी आता आकाशला तिथे जाण्यापासून कसं थांबवते बघच तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई पण तुम्ही कसं काय थांबवणार आहात? तेव्हा रागिनी म्हणते, आता बघ मी काय करते. आणि रागिनी केशव गुरुजींना फोन करते आणि खोटं बोलायला सांगते. त्यानंतरला इथे रागिनी आता मनातल्या मनात खूप हसत असते, कारण आकाशला तिने बरोबर भूमीचं नाव घेऊन थांबवलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश अरे तू मला किती महत्त्वाचं आहेस तुला माहिती आहे ना. हे बघ, आपण हॉस्पिटलमध्ये फोन करूया आणि वॉर्डबॉय तिथे अजून एक अरेंज करूया. त्याचे पैसे आपण देऊ ना, त्यांना त्रास द्यायचा नाही आपण. तू बस बरं इथे, शांतपणे बस. पौर्णिमा जरा पाणी दे बरं. तेव्हा इथे आता पौर्णिमा पाणी देते. रागिनी म्हणते, हे घे आकाश, पाणी पी आणि शांत हो. तेव्हा इथे अभिला ती फोन करायला सांगते आणि म्हणते, हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि एक वॉर्डबॉय अरेंज करायला सांग माधवरावांच्या इथे. त्याचे पैसे आपण देऊ, काळजी करू नको आकाश. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आई अगं उद्यापासून दिवाळी साजरी होते. तेव्हा आता महाजनांच्या इथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगणामध्ये मोठ्या सुनेच्या हाताने दिवा लावला जातो. पण आता भूमी इथे नाही आहे, मानसी लहान आहे. तेव्हा आपण एक काम करू, याला पौर्णिमाला जर आपण आता
दिवा लावायची संधी दिली तर? महाजनांच्या इथला पहिल्या दिवाळीचा दिवा आपण पौर्णिमाच्या हातून लावला तर तुला कसं वाटतंय? चांगलं होईल ना? तेव्हा इथे आजी म्हणत असते, मी खरं सांगू का, मला हे सगळं नाही पटत आहे. तर इथे आजीला आता घरामध्ये भूमी हवी असते. कारण त्याचं हेच आहे, कारण ती महाजनांची मोठी सून आहे. इथे पौर्णिमा आणि मानसी दोघीजणी पटवर्धन आहेत हे आजीला माहिती असतं. तेव्हा मानसी म्हणत असते की पण हा सगळा हक्क अधिकार ताईचा आहे ना, ताई इथे हवी आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो गं बाळा, मला माहिती आहे, पण तुझी ताई काय करामत करून गेली आहे माहिती आहे ना. मग ती इथे नसताना आता पौर्णिमाच आहे ना तिच्या मागे, जिला आपण हा अधिकार देऊ शकतो. आई, तुला काय वाटतं? पौर्णिमा आता सगळे विधी एकत्र करू शकते ना? पहिल्या दिवाळीचा दिवा अंगणात लावल्यानंतर सगळे शुभकार्य तिच्याच हस्ते होतील, हो की नाही आई? तेव्हा इथे आता आईचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. त्यानंतरला रागिनीने बरोबर आता भूमीला बाजूला केलेलं असतं. रागिनी आपल्या मनामध्ये म्हणते, भूमी, उद्या बघ तुला अलगद उचलून कशी बाजूला फेकून देते ते. तेव्हा इथे आजीला मात्र आता भूमीच इथे हवी असते, कारण सगळे विधी हे भूमीच्या हातून आजीला करायचे असतात. तरीसुद्धा तिचा नाईलाज होतो आणि म्हणते की ठीक आहे, पौर्णिमाला दे मान. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी पौर्णिमाला म्हणत असते की पौर्णिमा, महाजनांची मोठी सून म्हणून आणि महाजनांच्या प्रथेनुसार दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगणातला दिवा या घरातल्या मोठे सुनेच्या हस्ते लागतो. त्यानंतरला सगळी शुभकार्य ही तुझ्या हस्ते होणार. तेव्हा इथे आता पौर्णिमा जात असताना लाईट जातात. तेव्हा इथे भूमी आता फोनवरती बोलत असते आणि ती म्हणते की आज महाजनांच्या इथे अंगणामध्ये दिवाळीचा पहिला दिवा लागेल ना, तेव्हा मी हॉस्पिटलमधून लवकर आले आणि मी आता तिथे जाते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, पौर्णिमा, अगं तुझ्याकडे माचीस आहे ना, तो पेटव आणि उजेड कर, लाईटी गेल्यात ना. तेव्हा भूमी तिथे येते आणि महाजनांच्या अंगणातला दिवाळीचा पहिला दिवा ती स्वतःच्या हाताने उज्ज्वल करते. तेव्हा इथे आजी म्हणतात की महाजनांच्या मोठ्या सुनेने अंगणातला दिवा लावलेला आहे. सगळे आता शुभकार्य भूमीच्या हस्ते होणार असं आता आजी म्हणत असतात.